नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रथमेश आणि तुम्ही बघत आहात चॅनल प्रथमेश 555. सो आत्ता आपण आहोत अंगमली रेल्वे स्टेशनला. आत्ता वाजलेले 12:28. आपला प्लॅन आहे 3 दिवसाचा आपला ट्रॅव्हल प्लॅन आहे हा. पण आपण ह्या 3 दिवसात कव्हरअप करणार आहे त्रिवेंद्रम. त्याच्यात आपण पद्मनाभम स्वामी टेम्पलला जाणार आहे. त्याच्यानंतर रामेश्वरम, तिथं ज्योतिर्लिंग आहे, तिथं जाणार आहे. त्याच्यानंतर कन्याकुमारी जमलं तर जाऊयात आणि सगळं कव्हरअप करूयात. आता आपली ट्रेन आहे 12:44 ट्रेन आहे. त्याच्यानंतर तिथून आपण सकाळी पहाटे 5ला पोहोचणार आहोत त्रिवेंद्रम सेंट्रलला. आत्ता जी होती ती होती कन्याकुमारी त्रिशूर. तर आपण सकाळी 5 वाजता पोहोचणार आहे त्रिवेंद्रम सेंट्रलला. तिथं आपण दर्शन घेऊया. जवळच आहे पद्मनाभ स्वामी टेम्पल, रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे. तिथं ॲक्च्युली ड्रेस कोड असतो लुंगी, व्हाईट लुंगी, किंवा लुंगीचा कलर नाही माहिती काय आहे ते बघूयात आपण तिथे गेलं. व्हाईट लुंगी आणि वरती बिअर चेस्टेड, कारण केरळमध्ये जे सुद्धा म्हणजे टेम्पल आहेत तिथं आपण खाली वेअर करतो लुंगी किंवा पॅन्ट, काही चालतं. आणि वरती जे असतं आपण मेन्स लोकांना, पुरुष जे लोक आहेत त्यांना बिअर चेस्टेड जायला लागतं. असा नियम आहेत वेगवेगळे. तिचं तिकीट वगैरे काही नाही आहे. आपण बघूयात, आपल्याला पण फर्स्ट टाईम आहे ते तुम्हाला शेअर करतो, एक्सप्लोअर करतो, तर सोबत राहा. मित्रांनो, सकाळचे वाजलेले 5:30 आणि डॉट गाडी आलेली आपली. आता आपण बघूयात आता कुठे कुठे जायचं. आवरायला लागेल, आंघोळ करायला लागेल आणि आवरून मग मंदिरात जायला लागेल. मित्रांनो, आता माझ्या मागं जे आहे ते त्रिवेंद्रमचं सेंट्रल मेन रेल्वे स्टेशन आहे. तिथून जे मंदिर आहे ते 1 किलोमीटरच आहे. आपण शक्यतो चालत नाही तर रिक्षा करून जाऊया. आपल्याला रेल्वे स्टेशन पासून 2 रिक्षावाले भेटले. त्यांनी एक चांगली डील दिली 200 रुपयामध्ये. पूर्ण दिवसभर इथले जे मेन पॉईंट शिवा टेम्पल आणि बाकीचे आहे ते फिरवतील. तेव्हा इथं आपलं जे फ्रेशअप पॉईंट आहे 50 रुपयाला आपल्याला दिलेलं आहे. आणि इथे आय थिंक तो जायचं असेल तिथं फ्रेशअप होऊयात, कारण आंघोळ करायचे, ब्रश करायचे. 50 रुपये दिलेत इथं. रिक्षावाले आहेत चांगले, कम्युनिकेशनला हिंदी वगैरे येतं, इथे इंग्लिश येते बऱ्यापैकी. मराठीवाले खूप रेअर भेटतील, कारण आपण आता आलोय इंडियाच्या एकदम साऊथला, अजून तर जायचं आहे. मित्रांनो, सकाळचे आता वाजलेले 7:40. आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे पद्मनाभम स्वामीचं. आपल्याला फोन वगैरे अलाउड नव्हता, त्यामुळे काही आपली गँग आहे. तिथं तिकीट काउंटर वगैरे होतं. आणि इथून आपण साऊथ एंट्रन्स आहे, साऊथ गेट म्हणतात, साऊथ द्वार, तिथून आपण एंट्री केली होती. तर आतमध्ये फिरण्यासारखं म्हणजे पाया पडायसाठी गणेश टेम्पल आहे, परत श्रीकृष्ण टेम्पल आहे. पद्मनाभम स्वामी जे आपले विष्णू आहेत ते विराजमान आहेत तिथं, म्हणजे विश्राम करतात. आणि त्यांच्या खाली ते द्वार आपण म्हणतो ते 7 दरवाजे ते पण आहेत. आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला तिथल्या लोकांना, पण ते स्टाफ खूप बिझी आहे तिथला आणि सकाळची वेळ आहे. पण दर्शन एकच नंबर झालं. एक ऑलमोस्ट हाफ एन आवरमध्ये आपलं दर्शन झालं. आपलं हे अटायर आहे. त्या अटायर असं पाहिजे की लुंगी आणि वरी बेअर चेस्टेड जायचं असतं. आपण कॅश वगैरे घेऊन जाऊ शकतो आतमध्ये, बाकी सगळं बाहेर. तर इथं ऑटोवाल्यांचा म्हणजे खूप प्रतिसाद आहे, चांगला आहे. ऑटोवाले स्वतःच आपल्याला म्हणजे बाहेर काय आहे माहिती वगैरे आहे ते सांगतात, तर ते स्वतः करून देतात. लुंगीची सोय वगैरे आहे. 10 रुपयाला लुंगी भेटते, फक्त 10 रुपयाला लुंगी भेटते इथं, तसं काही नाही. तुम्हाला रेंटने पाहिजे रेंटने घेऊ शकता. आता आपण फ्रंट साईडला जाऊ, जिथून फोटोशूट करू शकतो मंदिराचं. इन्स्टाला अपडेटेड राहावा, तिथं कळेल कसं फोटोशूट आणि कुठून केलेलं आहे, कारण आपण मोस्टली डेस्टिनेशन सांगतो व्हिडिओजमध्ये. पण जर इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर. आणि इथं चेंज केलं. आपलं ऑलमोस्ट हाफ एन आवरमध्येच दर्शन झालेलं आहे. खूप चांगलं दर्शन झालं, एकदम अप्रतिम. अटायर थोडा तसाच आहे. आता दर्शन झालं आताच. परिसर बघा, साऊथ गेटचा जे आहे एकच नंबर आहे.
आणि ऑलमोस्ट म्हणजे सगळा जो स्टाफ आहे ना आतमध्ये, स्वामी मंदिरामधला स्टाफ, तो सगळा म्हणजे अटायर जे फॉलो करतो. खूप स्ट्रिक्ट आहे. कमांडोज असतात तिथे, चेकिंग वगैरे होती काय कसं नाही. चांगलं आहे, खूप चांगलं आहे. रिक्षावाले आहेत ते आपल्याला डिरेक्टली बघा इथं येऊन सोडतात. मी रिक्षा नंबर सुद्धा दाखवतो तुमच्या माहितीसाठी, कारण त्यांच्या ह्याच्यावर कॉन्टॅक्ट वगैरे सगळं आहे. इथं आपलं म्हणजे 50 रुपये गेले इथं राहायचं, म्हणजे राहायचं मीन्स आंघोळीचं वगैरे फ्रेशअप व्हायला, आणि जे लुंगी वगैरे आहे ते इथून परचेस केलं. आणि इकडं आपलं साऊथ गेट आहे. आता आपण फ्रंट गेटला जाऊ, ईस्ट गेट म्हणतात, तो ईस्ट गेटला जाऊन फोटोशूट वगैरे करूयात आणि दाखवतो काय काय. आता सध्या मेंटेनन्स चालू आहे, टेम्पलचं जे वरचा भाग आहे त्याचा मेंटेनन्स चालू आहे. सूर्यदेवांनी अजून काय एंट्री मारलेली नाही. हे बघा टेम्पल आहे इथं, तुम्हाला काही खरेदी करायची असेल करू शकता. हे ट्रस्ट आहे. आणि या साईडला जे लेक आहे, म्हणजे आपण जे रील्स व्हिडिओजमध्ये पाहिलेलं आहे ते. थोडं आपण पुढे जाऊयात, पुढे जाऊन पाहूया. फोटो खूप छान आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र लोकांनी, मराठी लोकांची काही कमी नाही आहे. हो का, पद्मनाभम स्वामी आणि आपला मित्र आहे. काय नाव तुमचं? गणेश, मुंबईवरून. ओके, गणेश भेटलेले आहेत आपल्या मुंबईवरून. मराठी लोक आपली सगळीकडेच आहे. मस्त मस्त चांगलं वाटतं मराठी लोक भेटल्यावर आपल्याला. मित्रांनो, शूट वगैरे झालेलं आहे. आपण जसं सांगितलं इंस्टाग्रामवर अपडेटेड राहा. आपलं हे पण निघालेलं आहे. हर्षवर्धन, कसं वाटलं? एकच नंबर. चला बाय बाय. आता परत रिक्षात बसलोय. रिक्षातून परत थोडंसं जेवण नाश्ता करायला जाऊयात आपण, कारण काहीच खाल्लेलं नाहीये. काहीतरी खाऊन घेऊ, नाश्ता करू. रिक्षावाले दादा खूप चांगले भेटले, कारण सगळं माहिती आहे, हिंदी पण येते. ऑल गुड. मित्रांनो, ऑलमोस्ट 8:45 झालेले. आपण आता एक इथं कॉम्बो पॅक आहे हॉटेलमध्ये आलोय. तो कॉम्बो पॅक ऑर्डर करूया. आपण कॉम्बो घेतो, त्याच्यात एक डोसा येतो, मेदूवडा येतो, इडली येतो, आणि 70 रुपयाला प्लेट पडते. आल्यावर दाखवतो. हे उपीट टाईप आहे काहीतरी. शिरा आहे, डाळ आहे, गोड पायनॅपल शिरा, पुरी, डोसा, चटणी, पांढरी चटणी, चटणी, इडली, मेदूवडा आणि सांबार. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 9:45. इथं आपण परशुराम टेम्पलला आलो होतो. आतमध्ये इथं काही शूट अलाउड नव्हतं, त्यामुळे नाही दाखवलं. पण आपलं जे परशुराम म्हणजे आहेत त्यांच्याबद्दल थोडी हिस्ट्री वगैरे दिली ती. टेम्पल छान आहे. परत श्रीकृष्णाचे महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये. आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती. इंस्टाग्रामला अपडेटेड राहा, थोडे फोटोज वगैरे मिळाले तर आपण टाकतो जास्त. त्याप्रमाणे आता पुढे काय प्लॅन आहे. आपण चेंज सुद्धा केलंय ॲक्च्युली. त्या हॉटेलमध्येच आकाश म्हणून काहीतरी हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्येच आपण चेंज केलं पटकन. तिकडं भेटलं, करून टाकलं. तर नेक्स्ट स्पॉट कुठला आहे काय माहिती ॲक्च्युली. का ही आपली एक रिक्षा आहे आणि ती दुसरी एक आहे. तर रिक्षावाले आपल्याला बरोबर फिरवत आहेत. 200 रुपीज सांगितलेत त्यांनी. बरेच स्पॉट. आपल्याला 4 वाजता ट्रेन आहे मदुराईची, तर ती सुद्धा पकडायची. बघूया. मित्रांनो, दुपारचे वाजलेले आहेत 1 आणि आपण आलेलो आहोत आता बीच पाशी. थोडं काय गरम होत आहे ना. 4 वाजता ट्रेन पण आहे. थोडं बीच पाशी जाऊ असं म्हणजे वाटतंय. आतमध्ये जावं बीचच्या, पण बघूयात. आता आपण चाललोय डिरेक्टली रेल्वे स्टेशनला. 1:30 वाजलाय.
खूप म्हणजे प्रचंड ऊन आहे, त्यामुळं बाकीचे काय प्लॅन्स वगैरे काय माहित नाही. जिथं रिक्षावाला नेईल तिथं जायचं. तर 1-2 तासाचा प्रवास करून आपण आलोय त्रिवेंद्रम सेंट्रलला. आपण आता जेवून घेऊया, काहीतरी लंच करूया. मस्त ड्रायव्हर होता. काहीतरी जेवून घेऊया आता. डोकं दुखायला लागले, ऊन बघा. महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे आणि केरळमध्ये दुष्काळ, ऊन पडलंय. 2:45 झालेले आहेत. आपण जेवण केलं. पंजाबी हॉटेल होतं तिथं. तर रोटी, राईस, डाळ, छोलेची भाजी, पायसम होतं. पायसम काही एवढं टेस्टी नव्हतं. साबुदाणा खीर आणि काहीतरी आहे, एवढं टेस्टी नव्हतं. बाकी जेवण ठीक होतं, आपलं नॉर्थ इंडियन स्टाईलचं होतं. आता त्रिवेंद्रम सेंट्रलला जाऊयात. आपली 4:05 ट्रेन आहे मदुराईला. यश येईल का नाही काय माहिती आपल्याला, त्याच्या म्हणजे हेल्थवर डिपेंड आहे. तो डाऊन झाला आहे आता दिवसभर फिरून. तिकीट काढूया आणि तिकीट झाल्यानंतर आपल्याकडं वेळ आहेच भरपूर, त्याच्यात तुम्हाला कळूया की सकाळ धरून किती तिकीट लागलं आपल्याला ओव्हरऑल त्रिवेंद्रम कव्हर अप करायला, आणि आता पुढे जाऊन रामेश्वरम आणि कन्याकुमारीला किती खर्च होणार आहे आणि काय काय कव्हर अप करणार आहे. मित्रांनो, आणखी एक गोष्ट म्हणली तर त्रिवेंद्रम सेंट्रल जे आहे तिरुवनंतपुरम, हे केरळाचं कॅपिटल आहे तिरुवनंतपुरम, आणि वन ऑफ द बिझिएस्ट रेल्वे स्टेशन सुद्धा आहे. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. ॲक्च्युली हे भरपूर मोठं स्टेशन आहे आणि बिझिएस्ट रेल्वे स्टेशन पैकी एक आहे इंडियामध्ये. 4:10 आपली ट्रेन ॲक्च्युली 10 मिनिटं लेट आहे. अनंतपुरी एक्सप्रेस आहे आपली, आत्ताच वंदे भारत गेली. तर सकाळपासून म्हणजे आपल्याला अंगमलीपासून तिरुवनंतपुरम सेंट्रल जिथं आपण आता आहे तिथं यायला आपल्याला लागले 90 रुपये. ट्रेनचे एक्सप्रेस होती. 5 तास डॉट म्हणजे 5-5.5 तासात आपली टायमावर इथं होती ट्रेन सकाळी, जसं तुम्ही अगोदर बघितलं व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला 200 देऊन तिरुवनंतपुरम म्हणजे त्रिवेंद्रम सेंट्रलमधले किंवा त्रिवेंद्रममधले जे मेन गोष्टी आहेत त्या आपण एक्सप्लोअर केल्या. ते तुम्हाला दाखवलं, जेवढं एक्सप्लोअर होईल तेवढं दाखवलं. रिक्षावाल्यांनी हेल्प केली, तुम्ही नंतर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आत्ता जे आम्हाला तिकीट पडलंय ते त्रिवेंद्रमपासून मदुराईपर्यंतचं पडलंय. ते 130 रुपये, दोघांचं मिळून 260 रुपये तिकीट पडलेलं आहे. आणि मग मदुराईपासून आपल्याला ट्रेन आहे डिरेक्टली रामेश्वरम, पंबन ब्रिजवरून जाणार आहे. आपण तो ॲक्च्युली संध्याकाळी असणार आहे, सो डोंट नो कव्हर करता येईल, दाखवता येईल का नाही, पण नक्कीच अपडेट देत राहू. आता आपली ट्रेन अरायवल होतच आहे, कारण आत्ता जस्ट डिपार्चर झालेलं आहे वंदे भारतला. तर आपल्याला आता एंट्री दिली जाईल. तर मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत 7:45, म्हणजे 7:45ला अजून 5-6 मिनटं बाकी आहे आणि आपण आलो आहोत नागरकोइलला. आता तुम्ही विचारत असाल की म्हणजे नागरकोइलला का आलो आपण, तर सीन असा झाला की आपली जी मदुराईची ट्रेन जी होती ती दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर लागली आणि अनाऊन्समेंट झाली नाही. त्रिवेंद्रम सेंट्रलला अनाऊन्समेंट झाली नाही, त्यामुळे मग कळलंच नाही की ट्रेन गेली, त्यामुळे ती ट्रेन मिस झाली. तसं काही सीन नव्हता, कारण आपल्याला बॅकअप म्हणजे प्लॅन बी आणि प्लॅन सी पण रेडी होता की ही सुद्धा निघून गेलो काय करायचं होतं, पण ही आपण घेतली आणि प्लॅन बी आपण यूज केला. तर ही होती नागरकोइल. आता पुढचा प्लॅन आहे की आपली 9:50 इथून नागरकोइल जंक्शनवरून मदुराईसाठी सुपरफास्ट कोयंबटूर एक्सप्रेस आहे. आता ती सुपरफास्ट आहे ती,
त्याला 3 तास लागतात इथून मदुराईला जायला. तो एक चांगला प्लॅन वाटतोय आपल्याला. आणि तिथून मदुराईवरून आपल्याला रामेश्वरमला डिरेक्टली ट्रेन आहे. सो पहाटे दर्शन घ्यायचा प्लॅन आहे आपला. तसं करूयात. कारण ती अनंतपुरी एक्सप्रेस होती प्लॅन ए मध्ये, ती आपल्याकडून मिस झाली. त्याचा काही सीन नाही आहे. तर त्यामुळे मग आपण आता आलोय नागरकोइलला. आता 2 तास इथं जेवण करूयात, थोडे डिव्हाइसेस चार्ज करूयात आणि बघूयात. तर आपण ऑलमोस्ट आलोय इंडियाच्या बॉटम मोस्ट साईडला. आता मदुराईला जायचंय आपल्याला. हे जे तिकीट पडलं ते 130 आहे ॲक्च्युली बघितलं तर, त्रिवेंद्रम पासून मदुराईपर्यंत. आपण आता नागरकोइलला आलोय तर तिकीट काढायची गरज नाहीये. यश खूप फ्रस्ट्रेटेड झालाय ॲक्च्युली जर्नीमुळं, आणि झोप नव्हती झाली त्यामुळे. आता जेवण करूयात पटापट. दिवाळी आज धनत्रयोदशी, पण इकडे दिवाळी बनवत नाही साऊथची लोक, जास्त सेलिब्रेशन नसतं. त्यामुळे ह्या वेळची दिवाळी साऊथ इंडियामध्ये. हे आहे नागरकोइलचं रेल्वे स्टेशन. पाऊस चालू झालाय, पटकन हॉटेलला जाऊ, बाकीचं तिकडे डिस्कस करू. कुरुंजी हॉटेलमध्ये आले प्युअर व्हेज. आपण एक मसाला डोसा घेतलाय, बटाटा सांबर, व्हाईट चटणी, डोसा आणि जिरा फ्राईड राईस आणि दाल फ्राय मागवले. चांगली आहे चव. 9:45 वाजलेले आहेत. आता आपण नागरकोइलच्या AC वेटिंग रूम मध्ये होतो. आपली ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली आहे. आपल्याला यांनी म्हणजे माहिती खूप चांगली दिली मीनाक्षी टेम्पल बद्दल. आता निघूयात पटकन ट्रेनमध्ये बसून, बाकीचं बोलूया. मित्रांनो, पहाटेचे वाजलेले 2:11. आत्ता आपण आलेलो आहोत मदुराई जंक्शनला. तर आत्ता इथून प्लॅन आहे की जी ट्रेन होती ती तर मिस झाली ते. आता इथून जायचं आहे बसने. तर इथून बस सेवा आहे रामेश्वरमसाठी कंटिन्यू आहे. 100 किलोमीटर्स आहे आय गेस मदुराईपासून रामेश्वरम. तर बघूयात, जाऊयात. यश पण आहेत. झोप झालेली आहे थोडी बऱ्यापैकी. बसमध्ये सुद्धा होईल. ही आपली ट्रेन कोइंबतूर सुपरफास्ट. थोडा डिसअपॉइंटेड आहे या ट्रेनकडून, कारण टायमावर नाही आहे. नाही तर आम्हाला ती ट्रेन भेटली असती. बरं 20 मिनटं लेट आहे ट्रेन. चलो मित्रांनो, मदुराई रेल्वे स्टेशनवरून आपण डिरेक्टली आलोय MGR बस स्टँडला. इथून आपल्याला बसेस आहे कंटिन्यू रामेश्वरमसाठी. बसेस आहे बस म्हटलं. तिथून इथं 160 घेतले दोघांसाठी, म्हणजे 80 रुपीज झाले इथून सिंगल पर्सन. रिक्षा